यानंतर पुढचा स्पेशल रिपोर्ट. गृहराज्यमंत्री योगेश कदम सध्या चक्रव्यूहात सापडलेत का असा प्रश्न विचारला जातोय. आधी सावली बार, आता घायवळ पिस्तूल परवाना प्रकरण, यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. विरोधकांसहित सर्वच पक्ष त्यांना लक्ष करताना दिसत आहेत. त्यातच पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी त्यांना 2 तास थांबावं लागल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय. हा चक्रव्यूह भेदण्यामध्ये त्यांना यश येईल का, पाहूया हा रिपोर्ट. ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अगदी शिंदेंची शिवसेना, या सर्वांच्या निशाण्यावर सध्या एकच व्यक्ती आहे, गृहराज्यमंत्री योगेश कदम. याची सुरुवात केली ठाकरेंच्या शिवसेनेनं. काही महिन्यांपूर्वी सावली बारवरून अनिल परबांनी योगेश कदमांवर आरोप केले. मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे. स्टेटमेंट वाचलं. त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत. दादांत खोटे आरोप तर केलेलेच आहेत, परंतु पुरावे पण कसे खोटे आहेत हे मी देखील नक्की सिद्ध करून दाखवेन. आज मी एवढंच म्हणेन, योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन, पुराव्यानिशी देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत. त्या वादातून कसेबसे सावरत असतानाच गुंड घायवळ प्रकरण समोर उभं ठाकलं. गुन्हे असताना पोलिसांनी शिफारस नाकारली असताना सचिन घायवळला योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिल्याचा आरोप परबांनी केला. कदमांनी हे आरोप नाकारले, मात्र पोलीस उपायुक्तांनीही त्यांची अडचण वाढवली. सचिन कुर्लेचा जो मर्डर झाला होता पर्वतीला, त्याच्यात हा मेन आरोपी होता आणि याच्यात तो मोका पण दाखल आहे. पूर्वी पण याच्यावरती एक अटेम्प्ट टू मर्डर आणि तडीपारी पण केली होती. तडीपारी सुद्धा त्यांनी व्हायलेशन केली, पण त्याच्यावर एक वेगळा दाखल केलेला आहे गुन्हा शिवाजीनगरला. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीची बाकीचा रेकॉर्ड त्याचा आहे आणि तो सचिन घायवळ टोळीच्या सोबतच त्याचं ते कनेक्शन आहे. दोघांच्या जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये दोघं कॉमन 1-2 गुन्ह्यामध्ये आहेत. म्हणजे इट्स अ मेंबर्स ऑफ गँग, म्हणजे क्राईम सिंडिकेट चे मेंबर्स आहेत असे ते प्रथमदर्शनी प्रूव्ह होते आणि त्या क्राईम सिंडिकेट प्रूव्ह झाल्यामुळे त्याच्यावरती त्या दत्तवाडीच्या गुन्ह्यामध्ये MCOCचे प्रोव्हिजन लागले होते. योगेश कदमांचा राजीनामा घ्या, नाहीतर रस्त्यावर उतरू, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला. शस्त्र परवाना देणाऱ्या आणि तेही पोलिसांनी नाही म्हटलेलं असताना, हे फार विशेष आहे की पुणे पोलिसांनी आपल्या अहवालामध्ये नाही म्हटलेलं असताना आउट ऑफ वे जाऊन जर योगेश कदम त्यांना ज्या पद्धतीने शस्त्र परवाना दिलेला आहे, योगेश कदमांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेनं घेरलेलं असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा कदमांवर दबाव असेल अशी मांडणी करत भाजपलाही यात ओढलं. काँग्रेसनंही योगेश कदमांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांवर निशाणा साधला. निलेश घायवाडे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये सरकारने अब्रू जी आहे ही वेशीवर आपली लक्तर स्वतः टांगून घेतलेली आहे. ज्या घायवाडे प्रकरणात बंदुकीचा लायसन देण्याच्या संदर्भात नळी ज्यांच्याकडे गेलेली आहे त्यांचं काही हे पहिलं प्रकरण नाही. यामध्ये सरकार जे आहे ते बोथट स्वरूपाची भूमिका घेत आहे, किंबहुना हे निर्लज्ज आणि बेशरम अशा आशयाचा प्रतिसाद हा देवेंद्र फडणवीस देत आहेत. मित्रपक्षांकडून मदत होईल अशी आशा योगेश कदमांनी केली असेल तर त्यांची घोर निराशा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोखठोक भूमिका घेतली. चूक केली असेल तर नियमानं कारवाई होणार असं त्यांनी सांगून टाकलं. अजिबात कोणाचे फिकीर करायची नाही. ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन घ्यायची. खरं तर घायवळ प्रकरण इतकं मोठं झालं त्याचं कारण योगेश कदमांच्या पक्षाचे रवींद्र धंगेकर हेच अप्रत्यक्ष जबाबदार ठरले. धंगेकरांनी घायवळवरून भाजपवर आरोप केले आणि त्यातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. निलेश घायवळवरून सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याकडे लक्ष गेलं आणि योगेश कदमांचा त्रास सुरू झाला.
भाजपनं मात्र वेट अँड वॉच असा सल्ला दिला. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घायवळ यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असं सर्टिफिकेट तपासून बघा. हा उद्धव ठाकरे सरकारच्या काळात केलेला संपूर्ण कार्यक्रम आहे आणि त्यामुळं जरा एकदा तुम्ही ते डेट चेक करा. म्हणजे घायवटवर कुठला गुन्हा नाही, त्याला शस्त्र परवाना देऊ शकता वगैरे वगैरे जे काही असेल ते जरा एकदा समोर येईलच आपल्या आणि समोर सर्व पुरावे येतीलच. त्यामुळं थोडा काहीवेळ थांबा. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा मुद्दा काहींनी उपस्थित केला. त्यामुळे योगेश कदम शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले. तिथे त्यांना थोडके नव्हे 2 तास थांबावं लागलं. अखेर भेट झाली. चुकीचं केलं नसेल तर घाबरू नका असा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिकडे नाशकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वेगळीच माहिती दिली. घायवळला बंदुकीचा परवाना दिलाच नसल्याचं त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजश्रय देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. योगेश कदम चक्रव्यूहात सापडलेत का? आरोपांच्या चक्रव्यूहात अडकतील की चक्रव्यूह भेदण्यात त्यांना यश येईल याकडे आपलं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.